तर लोकसभा निवडणुकीचा निकाल अवघ्या काही क्षणात लागणार आहे। मात्र या निकालापूर्वीच भाजपने विजयाच्या जल्लोषाची तयारी सुरू देखील केली आहे। 400 पार होणार असल्याचा दावा करत आत्तापासूनच मिठाई तयार करायला सुरुवात झाली आहे। तर मिठाई तयार करणाऱ्या भाजपचं तोंड कडू करण्याचं काम संजय राऊतांनी केलंय। 10,000 बुंदीचे लाडू तयार करण्याचं काम वेगानं सुरू आहे। गिरगावमध्ये बुंदीचे लाडू आणि मिठाई तयार करण्याचं काम अंतिम टप्प्यात आलंय। भाजपचे नेते अतुल शहा यांनी मंगळवारी निकालानंतर पक्षाच्या विजयाचा आनंद साजरा करण्यासाठी स्वतः मिठाई तयार करून घेण्याकरता पुढाकार घेतलाय। एक्झिट पोलमध्ये बहुमत मिळणार असल्याचं आणि 400 पार होणार असल्याचं स्पष्ट झाल्यामुळे भाजपनं जल्लोषाची तयारी सुरू केली आहे। नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होणार असल्यानं सगळ्यांचं तोंड गोड केलं जाणार असल्याचं अतुल शहा यांनी आवर्जून सांगितलं। हे उद्या सकाळी जसे निकाल यायला लागले की प्रदेश कार्यालयात वाटू आणि त्याच्यानंतर माझ्या विभागात म्हणजे मुंबादेवी, सीपी टँक, कुंभारवाडा, गोलदेवल, खाडिलकर रोड, गिरगाव या सगळीकडे असतील। 10,000चं ऑर्डर तर मला वाटतं उद्या संपून जाईल। उद्या संध्याकाळी परत आम्हाला द्यावा लागेल ऑर्डर। आणि आम्ही एक चांगला हा डब्बा बनवलाय। त्या डब्बामध्ये मोदीजी तर आहेतच, पण त्याच्याबरोबर आम्ही लिहिलंय अब की बार मोदी सरकार, तिसरी बार मोदी सरकार। भाजपकडून तोंड गोड करण्याची तयारी सुरू असतानाच संजय राऊत यांनी सुद्धा जल्लोष करणार असल्याचं सांगितलं। पण नेमका कोणता जल्लोष करणार ते संजय राऊत यांच्या तोंडूनच ऐका। अरे लड्डू बनाओ, हलवा बनाओ, बासुंदी बनाइए, संदेश मिठाई बांटो, हाँ रगड़ा पैटीज बांटो, फाफड़ा बांटो, कल लेके आइए, लोग जश्न मनाएंगे आपके हार का। देशाचं लक्ष 4 जून रोजी जाहीर होणाऱ्या निकालाकडे लागलंय। आता 4 जूनला कोण जल्लोष करतं, कोण मिठाई वाटतं आणि कोणाचं तोंड गोड होणार हे काही तासातच स्पष्ट होईल। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।